टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज बरोबर करणाऱ्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। त्यासाठी मात्र इथं आता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील आपल्याला जमल्याचे देखील पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाची तुलना करण्याचा प्रयत्न केलेला जे काही वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर मात्र आता त्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केनेकर आहेत। सर, काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढी मोठी आहेत आणि त्याच्याशी ही तुलना करणं कितपत योग्य आहे? काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने जी तुलना आमच्या सर्वस्व असणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या खरं तर अपमान केला आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर टिपू सुलतानची तुलना केली। याचा अर्थ खरं तर हे सपकाळ दिवाळखोर झालेलं सपकाळ आहे आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचाही दिवाळखोरपणा बाहेर प्रदर्शन केलं। खरं तर टिपू सुलतान हा एक क्रूर शासक होता। टिपू सुलतानाने काही हिंदूंची कत्तल केली, काही हिंदूंना खरं तर त्यांचा धर्मांतर केलं आणि ज्या पद्धतीने त्याने देवदेवतांचे मंदिरं उद्ध्वस्त केले आणि त्यामुळं तो कधीच आमच्या या भूमीचा या देशाचा तो राजा होऊ शकत नाही। तो आक्रांत वादी होता आणि निश्चितच त्याच्याबरोबर तुलना केली म्हणजे याचा अर्थ हे खरं तर हे कुठल्या तरी इस्लामिक वैचारिक पंथातून जन्माला आलेले सपकाळ आहे आणि त्यामुळे सपकाळांना मी एवढंच सांगू इच्छितो की छत्रपती राजांच्या खरं तर पायाखालच्या मातीची सुद्धा बरोबरी टिपू सुलतानची होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही केलेलं वक्तव्य माघार घ्या। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा जो अवमान केला त्याची माफी मागा। छत्रपती शिवाजी महाराजांची दिलगिरी व्यक्त करा, माफी मागा। ही मागणी घेऊन आम्ही आज निषेध व्यक्त करतोय। निश्चितपणे येणाऱ्या काळात सपकाळ आणि त्यांचा पक्ष खऱ्या अर्थानं या मातीत शिल्लक राहील का नाही राहील ही शंका आता उत्पन्न होणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे अस्मितेचा विषय आहे, कारण की त्यांना आपण दैवत मानला जातो आणि कुठेतरी याशी त्याची तुलना करणं किंवा अपमान करणं अनेक वक्तव्य देखील शिवाजी महाराजांवरती झालेले आहेत, या पहिले देखील झालेले आहेत, हे कितपत योग्य आहे? महापुरुषांना टार्गेट करणं खरं तर मोहम्मद तगलूप एक राजा होता, त्याला वेडा राजा म्हणायचे। तो तगलूप राजाच्या टोळीतला हा सपकाळ आहे आणि त्याच्यामुळेच त्याचं स्मरण हरवलेलं आहे। त्याला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास नाहीये, ज्यांच्या आमच्या महाराष्ट्राच्या जनमानसाच्या रक्तात मनात आणि उरात छत्रपती शिवाजी महाराज। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे होते आमदार संजय केनेकर यांनी एक प्रकारे आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळ यांना एक चांगला टोला लावल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा महाराष्ट्राची तमाम जनता असो यांचा कुठेतरी एक माफी मागावा असं वक्तव्य आमदार संजय केनेकर यांनी केलं आहे। संजय आहेर, LS न्यूज, छत्रपती संभाजीनगर।